नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्टार प्रवाहावर एक नवी मालिका येते, ती म्हणजे हळद रुसली आणि कुंकू हसलं। आणि या मालिकेतील गोड कलाकार आपल्या सोबत आहेत। हे जे काही गोड कलाकार आपल्याला दिसतात त्यांचा दरारा आणि रुबाब तुम्हाला दिसतोय ना, कसा आहे तो? काय सांगाल? काय वेगळं अनुभवायला मिळणार आहे? दिसतात खूप छान, लुक कमाल आहेत, काय वेगळं बघायला मिळणार आहे? काय काय सांगाल तुमच्या कॅरेक्टर? कॅरेक्टरचा तर प्रोमो तुम्ही पाहिलाच असेल। बाळजाबाई कशी बोलते आपल्या हिरोईन बरोबर, आणि तिला काही झालं तरी तिला कृष्णा सून म्हणून हवी आहे, आणि का हवी आहे हे तुम्हाला 7 जुलै पासून बघायला मिळणारच आहे। पण या म्हणजे बाळजाबाई या भूमिकेला बरेचसे कंगोरे आहेत, बऱ्याच छटा आहेत, वेगवेगळं काहीतरी आम्हाला सादरीकरण करता येणार आहे, याचा खूप आनंद आहे। आमचे थोर लेखक शेखर ढवळीकर आणि आमचे संवाद लेखक स्वप्नील आणि मनीष कदम खूप इतकं छान लिहून देतात की ते बोलताना आम्हाला आतून आनंद होतो की अरे वा वा वा, मला माझ्या कॅरेक्टरला एवढं छान लिहून आले, आता मी मस्त एन्जॉय करणार असं। तसंच याच्या कॅरेक्टरला हा पहिला तू बोल। मी आजपर्यंत खरंच अशी भूमिका कधी केली नव्हती। म्हणजे बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये अनेक नटनट्या हे म्हणतात की हा रोल ना खूप वेगळा आहे, मी आजपर्यंत असं कधीच केलं, पण मी खरंच अशी भूमिका आजपर्यंत केली नव्हती। दबलेला खरं तर त्याला खूप बोलायचंय, पण त्याला कोणी बोलू देत नाही, कारण त्याला स्थानच नाही, त्याच्या फॅमिलीमध्ये स्थान नाही, त्या गावात बाहेर समाजात वगैरे तर लांबचीच गोष्ट आहे, पण त्याची बाजू सत्तेची। गावाच्या भल्यासाठी त्याने कायम काम केलेलं आहे, आणि त्याला सुख काहीतरी समोर घडतंय पण तो काही करू शकत नाही, ही जी हतबलता येते ना, त्यामुळे तो खूप आतून मोडलाय माणूस। म्हणजे मुलगा सुद्धा घरात भाव देत नाही, बायको सतत सत्ता गाजवते, ती सत्ता पिपासूच आहे। तर आता असं जेव्हा सिनारिओ असतो तेव्हा कधीतरी ड्रॅमॅटाइज गोष्टींमध्ये असं असताना कधीतरी ती टेबल्स पलटतातच। तर आता ही टेबल्स पलटतील का, ती कधी पलटतील माहित नाही, पण ती कशी पलटतील तेही माहित नाही। सो त्यासाठी तुम्हाला ही मालिका बघावी लागेल। नाही खरंय दादा, तुला ह्या लुक मध्ये एवढा दरारा दिसतोय पण तू बोलणार नाही असं एक अढळराव हे नाव आहे त्याचं, जसं की तू मगाशी म्हणालास, बोलणार नाहीये त्याचा आढळपत कधीच गेलंय ते, तो आता म्हणजे काय लव्हाळ्यासारखा झालाय, गवताचं पात आहे आता आढळराव हा, की जसं पाणी प्रवाह येईल तसं वाकायचं। त्याला कणा मोडलाय बेसिकली त्याचा, पण तो मोडला आहे का तो जखमी झालाय हे तुम्हाला मालिका पाहिल्यावर कळेल। पण ते असतं ना की काहीही न बोलता आपलं कॅरेक्टर तितकंच टिकून ठेवणं किंवा धरून ठेवणं हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे। तेच तर चॅलेंज आहे माझ्या, म्हणजे पहिल्या अख्ख्या एपिसोड मध्ये मी एक उसासा सुद्धा सोडत नाही। दुसऱ्या एपिसोड मध्ये माझं खाकरण आहे सिरियसली, आणि हे मला खूप चॅलेंजिंग वाटतं। वाक्य असली की आधार असतो, ते काय सोपं नाहीच आहे, वाक्य पाठ करून बोलणं ते अवघडच असतं, त्यातून या ढंगाचं मराठी बोलणं, ढंगाची मराठी बोलणं, पण मला हे खूप चॅलेंजिंग वाटतं। खूप कमी बोलून, मोजकं बोलून, अचूक मुद्देसूद बोलणं हे खूप अवघड आहे, आणि ते ह्या पात्राच्या नशिबी येत असेल तर ते मला मज्जेल करायला। ह्या लुक खरंच खूप एकदम कमाल झाला, एकदम असा डांगरा असा जो लुक असतो ना, एकदम दरारा तो दिसतोच आहे। तुझ्या लुक मधलं तुला असं खूप भावलेलं किंवा खूप छान वाटलेलं आहे असं काहीतरी तुमच्या दोघांमधलं जे आता तुम्ही घातलंय किंवा काही? मला धोतर आवडतं, धोतर सदरा हा अतिशय अतिशय कम्फर्टेबल वेश आहे, आपल्याच मातीतला आहे, फक्त महाराष्ट्र नाही भारतीय मातीतला आहे, आणि तो या भूमिकेच्या निमित्ताने, दैनंदिन आयुष्यात आता धोतर वगैरे नाही नेसलं जात, तर या भूमिकेच्या निमित्ताने हा पेहराव करायला मिळतोय, त्यामुळे मज्जा आहे। फक्त हे 3 पदरी वस्त्र प्रवर्ण घातल्यावर ह्या हवेमध्ये जे वजन कमी होतं आपोआप, त्याला तोंड देणं ही एक वेगळी समस्या आहे आमच्या पुढे, सगळ्यांपुढेच। आता कालानुरूप बघू काय होतं, सगळे बारीक होणार होते ना काहीतरी डिफरंट, आणि एकदम हा ते बोलत नसलास ना तरी हे जसं दाखवलंस ना तरी ते थँक्यू, मला काहीतरी एक मॅनरिझम दिलं, हे वापरू शकतो मी मालिकेत। काहीतरी दिग्दर्शकाला मी हे सुचवून बघतो की मला आमच्या एका मैत्रिणीने हे सुचवलं, हे वापरणं हा काहीतरी करता येईल, याच्यावरनं पुलबॅक वगैरे हा हा सांगतो मी। तू काय सांगशील काही? माझा काय बाळजाबाई, हा बाळजाबाई हो, शृंगार म्हणजे ती परिपूर्ण बाई आहे स्वतः,
आणि तिने अख्खा 4-5 गावाचा कारभार सांभाळलेला आहे. घरची एवढी मोठी 100 एकर शेती आहे आमच्या घरची, 4-5 साखर कारखाने आहेत आणि एक डेअरी आहे. एवढं सगळं ती सांभाळते, एवढं सगळं बघते ती. त्याच्यामुळे तिला तिचं राहणं एकदम, तिचा तो चेहऱ्यावरती असणारा माज, सोज्वळता सगळं एकत्र आणून ती जी परिपूर्णता आहे ती त्या कुठंतरी वेशामध्ये दिसते असं मला वाटतंय. आणि म्हणून आमच्या चॅनलनी हा वेश आम्हाला दिलेला आहे किंवा आमच्या मालिकेसाठी केलेला आहे की प्रत्येक कॅरेक्टर दिसल्या क्षणी असं कळलं पाहिजे की ही सदन घरातली आहे, ही बाबा म्हणजे गरीब घरातली आहे असं. आणि तुझं पहिल्यापासून कोल्हापूर आणि हे नातं फार आहेच, त्यामुळे म्हणजे मी कोल्हापूरचीच आहे, जन्मच मला कोल्हापूरचा आहे. एक भाषा अगदी मला मजा येते. कोल्हापूरची भाषा म्हणजे माझीच भाषा आहे ती, आणि पुन्हा एकदा ती मालिकेद्वारे पुन्हा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो याचा एक वेगळा आनंद आहे. आणि ती भाषा बोलताना खरंच मी अगदी माझ्या घरात आहे असं वाटतं. येस, नक्कीच. दादा, तुझं आणि भाषेचं नातं आय नो फार कमाल आहे. आई मुलाचं आहे, आई मुलाचं. तर कसं वाटतं एक आपलीच भाषा पण ती वेगळ्या ढंगाने मांडायची? मी असं कायमच म्हणणं आहे, मराठी भाषा ही इतकी श्रीमंत आहे. म्हणजे मला वाटतं पुलंनी लिहिलंय का कोणी मला आठवत नाही, पण हे वाचलेलं आठवतं. कोकणामध्ये फरलांगावर मराठी बदलते किंवा महाराष्ट्रभरच फरलांगावर मराठी बदलते. मूळ मराठीच आहे अहो, पण तिचे केवढे ढंग, केवढे लहेजे, केवढ्या बोली भाषा, आणि प्रत्येकीचा गोडवा वेगळा, प्रत्येकीची चव वेगळी. आणि त्यात कोल्हापुरी म्हणजे किती 100 वर्षांची परंपरा आहे त्या सगळ्या मातीला, त्या सगळ्या इतिहासाला, त्या सगळ्या भाषेला, त्या संस्कृतीला. काय त्यामध्ये रांगडेपणा आहे, पण ते एक ममत्व आहे. अत्यंत मायाळू भाषा आहे ती. म्हणजे साताऱ्याकडची, कोल्हापूरकडची किंवा कोकणामध्ये म्हटलं तर मालवणी झाली, कोकणी झाली, अत्यंत माया करणाऱ्या बहिणी आहेत या मराठीच्या किंवा लेखी आहेत या मराठीच्या. तर यांच्या बरोबर खेळायला मिळत असेल तर का म्हणजे मज्जाच येईल. तुझं असं कोणतं तरी कोल्हापुरी काही वाक्य की अजून माझ्या तोंडी अख्ख्या मालिकेत आतापर्यंत 18 वाक्य आलीत, त्यात काय काहीच नाहीये, खरंच काही नाही अजून आलंय. पण तुला असा एखादा कोल्हापूरचा शब्द जो आवर्जून असा तो सगळ्यांसमोर सांगता येत नाही. तू असं नको, ते तरी कळतं, ते नको. आता काय तसेही काही कमी कॉन्ट्रोवर्सीज झाल्यात समाजात, नको. तुझं एखादं कोल्हापूरचं एकदम दणकेदार वाक्य? दणकेदार वाक्य माझी सगळी दणकेदार आता आहे, प्रश्नच नाही, पण एक आपलं असं ना की पटकन निघून जात. अगं चल की बाई, अगं आलो निघलो बघितलं लगेच आलो. तर आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला बघायला आवडणार आहेच, तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना एकदा तुमच्या भाषेत एकदा दणकेदार बर का, मायबाप रसिक प्रेक्षक हो. येस येस. बर का, मायबाप आमची मालिका येत्या 7 जुलैला, म्हणजेच परवा दिवशी ना का, हा परवा दिवशीपासून आमची मालिका येत्या. त्याचं नाव आहे हळद रुसली कुंकू हसलं. सगळ्यांनी बसून बघायचंय बर का, दुपारी 1 वाजता. हा, दुपारी 1 वाजता आहे. 7 जुलै पासून दुपारी 1 वाजता. बाकी काय बघायचं नाही, नाहीतर तुमचा विषय संपला. विषय संपला. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.